महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 2 हप्ते बऱ्याच जणांना 3,000 रुपये भेटलेले आहेत. बऱ्याच जणांना अजून एकही हप्ता भेटलेला नाही आहे. तुम्हाला पैसे आलेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला एकही हप्ता आलेला नसेल तर नाही म्हणून नक्की सांगा आणि ज्यांना ज्यांना आलेले आहेत त्यांनी आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. तर बघ, आत्ता लाडकी बहीण योजनेचे 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत. तिसरा टप्पा सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होणार आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत. परंतु बघा, जर सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या महिन्यातही पैसे नाही आले तर तुम्हाला याचा पश्चाताप होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच मी सांगतोय ते काम करून घ्यायचं आहे आणि हे काम तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही करून घेऊ शकतात. तरच तुम्हाला पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे. ज्यांना ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही, कुणाचे जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेत, कुणाचे ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, तर जुलैचे 1,500 रुपये, ऑगस्टचे 1,500 रुपये असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. त्याचसोबत ज्यांचे सप्टेंबरचे पैसे आलेले नसतील त्यांना 1,500 रुपये सप्टेंबरचे भेटतील आणि ज्यांना 3,000 रुपये येणार आहेत त्यासोबत सप्टेंबरचेही 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपये जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत. मग ते एकत्रित भेटतील किंवा 3,000 अगोदर भेटतील आणि नंतर 1,500 भेटतील असंही होऊ शकतं किंवा एकत्रित 4,500 रुपये देखील भेटू शकतात. परंतु हे राहिलेले पैसे जे असणार आहेत तिसऱ्या टप्प्यात भेटणार आहेत. तर हा तिसरा टप्पा चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे. तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. छोटासा व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी या व्हिडिओला शेअर करा ज्या ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत, जेणेकरून त्यांना ही माहिती समजेल. कारण की नंतर पैसे येतात आणि दुसऱ्या अकाउंटला देखील जातात, ते त्यांना समजत नाही. पैसे देखील बँका कट करतात. त्याच्यामुळे तुम्हाला आताच या ठिकाणी तत्परता दाखवावी लागणार आहे. तर बघूया डिटेलमध्ये नेमकं काय काम करायचं आहे त्याची माहिती. तर पहा, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये गुगलमध्ये यायचं आहे. तुम्हाला मोबाईलवरूनच मी प्रोसेस सांगतोय कारण की बऱ्याच जणांकडं कॉम्प्युटर लॅपटॉप नसतो, बहिणींकडं मोबाईल सर्वांकडे असेल. मोबाईलमध्ये यायचं आहे, टाईप करायचं आहे NPCI. NPCI टाईप केलं की बघा खाली NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे येईल. याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर पहा तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक वेबसाईट येईल बघा. खाली पहिली जी वेबसाईट येईल बघा, किंवा इथं लिहिलेलं पाहिजे https://www.npci.org.in हीच वेबसाईट ओपन करायची आहे. दुसरीकडे कुठेही ओपन करायचं नाही. ही वेबसाईट ओपन झाली की बघा अशा पद्धतीने दिसेल. जर तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने दिसत नसेल तर वरी क्रोममध्ये तुमच्या इथं 3 डॉट असतील बघा, त्याच्यावरती क्लिक करा. डेस्कटॉप साईट जर तुमचं चालू असेल तर ती बंद करा. डेस्कटॉप साईट असेल तर बघा अशा पद्धतीने दिसेल. तर असं न दिसता आपल्याला हे काय करायचं, इथं टिकमार्क काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने दिसली पाहिजे. त्यानंतर बघा खाली स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, इथं तुम्हाला कंझ्युमरचं ऑप्शन दिसत असेल बघा. हे कंझ्युमरचं ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. हे कंझ्युमरचं ऑप्शन इथं प्लस चिन्ह आहे, याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे प्लस चिन्हावरती. याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर बघा भारत आधार सीडिंग BASE हे शेवटचं ऑप्शन दिसत असेल बघा. या ठिकाणी भारत आधार सीडिंगचं ऑप्शन दिसत असेल हे वालं. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे भारत आधार सीडिंगवरती. याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर पुढचा इंटरफेस ह्या वेबसाईटचा ओपन होईल बघा. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, एक पहिलं काम करायचं आहे तुम्हाला. तुमचं आधार कार्ड जे आहे त्याला DBT लिंक आहे की नाही ते पहिल्यांदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, लिंक नसेल तर मी पुढं प्रोसेस काय करायची तुम्हाला सांगत आहे बघा. त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, ही अशा पद्धतीने ओपन होईल पहा. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हे टायमर आहे. या टायमरच्या आतमध्येच करायचं आहे, नाही तर वेबसाईट परत बंद होईल, परत चालू करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, इथं तुम्हाला एक ॲरो दिसत असेल बघा पांढऱ्या कलरचा. हा ॲरो दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे ह्या ॲरोवरती. इथं पहा आता तुम्हाला 3 नंबरचं ऑप्शन आहे बघा, गेट आधार मॅप स्टेटस हे 3 नंबरचं ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे ह्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती बघा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल. आता हे आपण काय चेक करतोय, आधार मॅप स्टेटस म्हणजे तुमचं DBT अकाउंटला तुमच्या लिंक आहे की नाही, तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करतोय. तर पहा इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा तुम्हाला एक OTP पाठवलं जाईल. तो OTP आलेला इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुमच्यासमोर हे ओपन होईल. या ठिकाणी पहा आता तुम्हाला काय काय दिलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता तुमचं
आधार नंबरवरती आहे. मॅपिंग स्टेटसमध्ये पाहायचं आहे तुम्हाला इनेबल फॉर DBT. बघा, इनेबल फॉर DBT अशा पद्धतीने लिहून आलेलं असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. इथं इनेबल फॉर DBT लिहून आलेलं नसेल तर पैसे तुम्हाला भेटणार नाहीत, हे लक्षात राहू द्या. बघा, या ठिकाणी इनेबल फॉर DBT म्हणजे कुठल्या बँक अकाउंटला तुमचं DBT आहे, कुठल्या बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतील. बँक नेम दिले बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर इथं तुमची कुठलीही बँक असू शकते दुसरी, त्या बँकेला तुमचं DBT लिंक आहे म्हणायचं. त्या बँकेमध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जातील. ठीक आहे. तर मग हे बँक अकाउंट जे आहे या ठिकाणी DBTला लिंक आहे ते तुमचं या ठिकाणी चालू आहे का या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यामध्ये जर कुठले चार्जेस तर नाहीत ना, कारण की पैसे आल्यानंतर बँक मग काय करेल, पैसे कट करून घेईल. त्याच्यामुळं हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. तर इनेबल फॉर DBT अशा पद्धतीने या ठिकाणी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत. तर हे तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायचे. अशा पद्धतीने इनेबल फॉर DBT असणं आवश्यक असणार आहे. तर हे झालं स्टेटस चेकचं. मग आता इनेबल फॉर DBT नसेल तर महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा या ठिकाणी बघा हे 3 डॉट जे या ठिकाणी दिलेले आहेत याच्यावरती क्लिक करायचे, किंवा हा ॲरो दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग म्हणजे DBT लिंक करण्यासाठी या ठिकाणी ऑनलाईनचं ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग म्हणजेच या ठिकाणी DBT लिंक करायचं आहे. कुणाचं तुम्हाला काढून टाकायचं आहे त्या बँकेचे DBT तर सीडिंगचं ऑप्शन आहे, इथं सीडिंगचं ऑप्शन आहे. सीडिंगमध्ये बघू शकता सिलेक्ट बँक. आता ऑनलाईनसाठी या ठिकाणी जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय आहेत, एक 5च बँका दिसत आहेत बघा. या ठिकाणी कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कर्नाटका ग्रामीण बँक आहे. एवढ्याच बँक आहेत. तर मग बाकीच्या याच्यामध्ये तुमची बँक जर दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या बँकेमध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे. तिथून तुम्हाला तुमचं DBT लिंक करून घ्यायचं आहे. तर हे ऑनलाईनसाठी एवढ्याच बँका आहेत. ऑफलाईनचा फॉर्म जो आहे त्याचा फॉर्मॅट तुम्हाला बँकेमध्ये भेटून जाईल, किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही बघू शकता. आता हे सर्व का सांगतो आहे, बाकी ज्यांना 3,000 रुपये आलेले आहेत ऑलरेडी, ज्यांना 3,000 रुपये आलेले आहेत त्यांना हे करायची गरज नाही. परंतु ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही त्यांना हे स्टेटस चेक करणं आणि DBT आधार सीडिंग करणं गरजेचं आहे. त्याचसोबत जे आता नवीन सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरतील त्यांच्यासाठी देखील हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हे महत्त्वाचं काम करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं DBT दुसऱ्याच एखाद्या अकाउंटला लिंक असेल, बंद पडलेल्या अकाउंटला, ते चेक करायचं आहे. तर तिथून तुम्हाला दुसऱ्या चालू अकाउंटला या ठिकाणी DBT करून घ्यायचं आहे. आणि जर लिंकच नसेल DBT तर नव्याने लिंक करून घ्या, तरच पैसे तुमचे येणार आहेत. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. राहिलेल्या सर्व बहिणींचे पैसे या 3ऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहेत. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.